गृहमंत्री आहेत आणि ते आता 4 राऊंड मध्येच फक्त 300च्या आघाडीवर आहेत. जर ट्रेंड पाहिले तर ते पिछाडीवरच आहेत. फक्त इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर 4 राऊंडचेच मतं आलेत, पण त्या राऊंडच्या आकडेवारीनुसार ते मागे होते ते आता पुढे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या सीटवरनं हिमंता बिस्वा शर्मा यांना ट्रोल केलं गेलं, देशासमोर त्यांचा काँग्रेसनं खिल्ली उडवली, ती सीट आहे जोरहाटची. ज्या सीटवरनं स्वतः गौरव गोगोई खासदार आहेत लोकसभेमध्ये, त्याच लोकसभा मतदारसंघाच्या अंडर येणारी जी एक विधानसभाचा मतदारसंघ आहे जोरहाट, तो आहे. तिकडे उमेदवार आहेत गौरव गोगोई. ते 11,100 मतांनी मागे आहेत. म्हणजे जिकडून त्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वांना आव्हान दिलं होतं की माझ्या समोरून लढून दाखवा प्रज्ञा, त्याच जोरहाट मतदारसंघामध्ये गौरव गोगोई 11,000 मतांनी पिछाडीवर आहेत. आणखी एक सीट जी हिमंता बिस्वांची दुसरी सीट जिकडे ते उभे आहेत, ते आता सेफली 15,000 मताने आघाडीवर आहेत. स्वतःच्या मतदारसंघातनं त्यांनी जोरहाटमधनं न निवडता त्यांचा पारंपरिक मतदारसंघ निवडला होता, तिकडनं ते उभे होते. काँग्रेसच्या उमेदवाराला फक्त 10,000 मतं आहेत, ते स्वतः 15,000 मतांनी आघाडीवर आहेत. म्हणजे गौरव गोगोईने आव्हान दिलं हिमंता बिस्वांना स्वतःच्या मतदारसंघात येऊन लढण्यासाठी जोरहाटमध्ये, जो त्यांच्या वडिलांचा त्यांचा मतदारसंघ आहे पारंपरिक, त्याच मतदारसंघात स्वतः गौरव गोगोई जे काँग्रेसचे आसामचे मुख्यमंत्री पदाचे कदाचित चेहरा होते, ते 11,000 मतांनी पिछाडीवर आहेत. आणि हिमंता बिस्वा शर्मा जे स्वतःच्या पारंपरिक मतदारसंघात आहेत, ते 15,000 मतांनी सेफली आपली विक्ट्री, आपला विजय. त्यामुळे कोणती कार्ड खेळली गेली भाजपकडून आसाममध्ये, या सगळ्याची चर्चा आपल्याला करायची आहे. आपण एक आकडेवारीवरती आता एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर पश्चिम बंगालमध्ये 293 पैकी 290 जागांचे कल हाती आले. तृणमूल 102 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप तब्बल 181, काँग्रेसला अवघ्या 2 जागा मिळताना दिसत आहेत. आणि इतर पक्ष हे 5 जागांवरती आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सध्या भाजपचा बोलबाला, म्हणजे हे ग्राफिक्स वाचत असतानाच आता आकडे बदललेत. 185 वर आघाडी आहे. केरळमध्ये 140 पैकी 140 जागांचे कल